पद्मराज नायरचा माझी प्रार्थना हा चित्रपट आज थिएटर मध्ये जाऊन मी बघून आलोय। चित्रपटाच्या ट्रेलर पासूनच या चित्रपटाची चर्चा खूप रंगलेली। ट्रेलर जेवढा इंटरेस्टिंग वाटत होता तेवढा सिनेमा इंटरेस्टिंग आहे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे माझी प्रार्थना या चित्रपटाचा रिव्ह्यू। पण त्याआधी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण अशा भन्नाट व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे। चला तर मग बिना लांबड लावता लगेच व्हिडिओला सुरू करूया। या चित्रपटात आपण बघतो गोळ्याला, जो की एक मतिमंद असा मुलगा आहे जो त्याच्या आजी सोबत राहतोय। त्याच्या आजी शिवाय कोणीच नाहीये आणि त्याचं प्रार्थना नावाच्या मुलगीवर प्रेम आहे। किंबहुना या दोघांचं एकमेकांवर जास्त प्रेम आहे। पण या दोघांच्या प्रेमाच्या मध्ये येतो या गावचा सरपंच, जो की एकदम क्रूर आहे। मग आता या दोघांचं प्रेम सक्सेसफुल होणार काय आणि पुढे काय होणार हे तुम्हाला या चित्रपटात बघितल्यावर कळेल। हा चित्रपट सगळ्यांसाठी नाहीये। जर तुम्हाला एकदम मास मसाला चित्रपट बघायची सवय आहे किंवा तुम्हाला त्या टाइपचे चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट तुम्हाला आवडणं जरासं कठीण आहे, कारण या चित्रपटाचा स्क्रीन प्ले एकदम स्लो आहे। त्यामुळे हा चित्रपट हळूहळू पुढे जातो, त्यामुळे तुम्हाला कंटाळा येण्याची पण शक्यता आहे। जर तुम्हाला असे चित्रपट बघायची सवय नसेल तर तुम्हाला नक्की कंटाळा येणार, तुम्ही नक्की झोपणार चित्रपट बघताना। फर्स्ट हाफ मध्ये आपल्याला दोघांचं प्रेम बघायला मिळतं, त्याचबरोबर यांचं प्रेम अजून खुलून दिसण्यासाठी आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या लोकेशनवर शूट झालेली गाणी। सुंदर सुंदर लोकेशन्स आपल्याला या चित्रपटात बघायला मिळतात आणि त्या सुंदर सुंदर लोकेशन्सना अजून कॉम्प्लिमेंट करतं या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी। या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी एकदम भारी आहे, त्यामुळे या चित्रपटातले सुंदर सीन्स अजून सुंदर दिसतात। सिनेमॅटोग्राफी सोबतच या चित्रपटाचा जी कलर ग्रेडिंग केले आहे ते एकदम भारी आहे आणि त्याचबरोबर वेळोवेळी बॅकग्राऊंड म्युझिक जे वाजते ते सुद्धा एकदम भारी आहे। त्याचबरोबर पद्मराज नायर यांनी एकदम भारी काम केलंय पिक्चर मध्ये। त्यांनी साकारलेलं गोळ्या हे पात्र एकदम भारी आहे। मेंटली चॅलेंज असलेलं हे पात्र तुम्ही ज्यावेळी स्क्रीनवर बघाल त्यावेळी तुम्ही नक्की त्याच्यासोबत कनेक्ट व्हाल, त्याचे इमोशन्स त्याचे फिलिंग्स सगळ्या काही आपल्याला फील होऊन जातील। या चित्रपटासाठी पद्मराज नायर यांनी 50 किलो वजन कमी केले। वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं हे फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन बघायला एकदम हार्ड वाटते। सेकंड हाफ मध्ये तर आपल्याला 7 महिने न काही खाता जगलेला माणूस बघायला मिळतो, ज्यामध्ये फक्त आपल्याला त्या माणसाची हाड आणि चमडी दिसते। एवढा खंगल्याला दाखवलाय त्याला, ज्याला बघून मीच डोक्याला हात लावला। असंच डेडिकेशन चित्रपटांबद्दल अजून वाढलं तर मराठी सिनेमा अजून पुढे जाईल। त्याचबरोबर सरपंचाची भूमिका साकारणारे उपेंद्र लिमये यांनी तर निगेटिव्ह रोल मध्ये एकदम छाप सोडले। खूप दिवसानंतर असं निगेटिव्ह पात्र आपल्याला बघायला मिळते मराठी पिक्चर मध्ये, पण अजून जरा क्रूरता करत्याला त्याला दाखवायला पाहिजे होतं, ज्यामुळे अजून मजा आली असती। त्याचबरोबर अनुषा अडेप यांनी प्रार्थनाची भूमिका साकारली, त्यांनी पण त्यांचं काम उत्तमरित्या केलेलं आहे आणि त्यांना सोडून बाकीच्या कलाकारांचं काम एवढं काही खास नाही आहे। नवीनच सगळे कलाकार घेतल्यासारखं वाटालतं, कारण त्यांच्या ऍक्टिंग वरनं वळकालतच की त्यांना ऍक्टिंग एवढी जमत नाहीये। डिरेक्शन बद्दल बोलायचं झालं तर पद्मराज नायर यांनी आपल्या डेब्यू मूवी मध्ये सगळेच कौशल्य दाखवून टाकलं। त्यांची सिनेमॅटोग्राफी, त्यांचं डायरेक्शन, त्यांचे सीन्स, कोणत्या प्रकारे आपल्याला सीन्स घ्यायचे आहेत, कोणत्या प्रकारे आपल्याला लोकेशन्स दाखवायचे आहेत, कशा प्रकारे दाखवायचे आहेत, हे सर्व त्यांनी अभ्यास पूर्णपणे केलेला आणि ते आपल्याला चित्रपटात बघायला सुद्धा मिळते। कोणत्या दृष्टीने असं वाटत नाही की ही त्यांची पहिलीच मूवी आहे, असं वाटतं की कोणत्या तरी एक्सपिरियन्स अशा डायरेक्टरने हा चित्रपट डायरेक्ट केलाय। ओव्हरऑल हा एक चांगला चित्रपट आहे जो एकदा तरी नक्की बघण्यासारखा आहे। तर हा होता माझी प्रार्थना या चित्रपटाचा रिव्ह्यू। तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।